आज माझं डोकं एवढं खराब झालंय ना, त्याचं कारण काय ते तुम्हाला कळेलच। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे म्हटलं ना की मुलांच्या टिफिनवर अजिबातच चपाती भाजी नसते, तर त्यांना काही ना काही असं स्पायसी खायचं असते। सकाळी उठल्यानंतर आर्यन मला म्हणाला की मम्मी असं कर, माझ्यासाठी पोहे बनव। तर त्याच्यासाठी पोहे बनवले आणि बिट्टूसाठी आता मला भरपूर वेळ होता। तो निघून गेल्यानंतर ना मी काय केलं, बटाटे उघडू टाकले आणि मग कचरा वगैरे काढून घेतला। सर्व घरादारातला कचरा काढेपर्यंत माझे जे बटाटे आहेत ते मस्तपैकी शिजून झाले होते। कारण आता मी बिट्टूच्या टिफिनसाठी बनवणार होती वडापाव। वडापाव मी अजून कधीही बनवलेला नाही आहे, हे फर्स्ट टाइम होतं। तो मला बनवता येईल की नाही, व्यवस्थित जमणार की नाही, काहीच आयडिया नव्हता, पण फुल कॉन्फिडन्समध्ये मी तयारी करत होती। चटणी बनवण्यासाठी मी ना इथे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या होत्या। बटाटे मस्तपैकी कुचकरून घेतले, त्यानंतर दिली त्याला फोडणी। फोडणीमध्ये काही नाही, फक्त जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, हळद, त्यानंतर त्यामध्ये ते कुचकरून ठेवलेले बटाटे ॲड केले आणि मस्तपैकी त्याची चटणी तयार केली। फास्ट फूडचा क्लास केल्यानंतर मी अजूनही काही बनवलं नव्हतं, फक्त वडापाव कसा बनवतात हे त्या क्लासमध्ये बघितलेलं आणि नंतर रेसिपी बघितली होती ती म्हणजे यूट्यूबवर। यूट्यूब बाबा आहेत म्हटल्यानंतर आपण टेन्शन घेत नसतो। रात्री रेसिपी बघितली आणि आज सकाळी स्टार्ट। जशी मी फोडणी दिली ना, त्याचा ठसका एवढा झाला की पूर्ण घरामध्ये ठसका झाला। सर्व झोपेतले लोक मी उठवून टाकले। वड्यांसाठी जेव्हा मी चटणी बनवत होती ना, त्याआधी मी जे बेसनचं बॅटर असते ते बनवून घेतलं होतं, जेणेकरून ते थोडं 5-10 मिनटं मुरेल। त्यामध्ये फक्त मी सोडा आणि थोडंसं मीठ टाकलं होतं आणि बेसन पीठ आणि थोडंसं घट्ट ते बनवून घेतलं होतं। आणि आत्ता इथे आमच्या सासूबाई तुम्हाला दिसल्याच नाही, जे आत्ता झोपेतून उठल्यात। मला थोडा वेळ होत आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की बिट्टूचा जो टिफिन आहे ना, तो जरा मला धुवून द्या। चटणी थंडी झाल्याबरोबर मी त्याचे असे वडे बनवायला घेतले। मला खरंच वाटलं नव्हतं की मी पहिल्याच ट्रायमध्ये एवढे छान वडे बनवेल। आता तुम्ही म्हणाल स्वतःच कौतुक स्वतः करते, तर मग का नाही केलं पाहिजे? आपलं कौतुक कोणीच करत नाही। तुम्ही कोणाला तुमचा जीव जरी हातात काढून दिला ना, तरी ते तुमचं कौतुक करणार नाही। म्हणून स्वतःची कौतुक करत असताना अजिबात कंजूसी करायची नाही माझ्यासारखी। सही पकडे हैं। मी थोडंच बॅटर बनवलं होतं बिट्टूपुरतं आणि त्याचे ना 3 वडापाव झाले। 2 तर मी बिट्टूच्या टिफिन मध्ये पॅक केले, पण तिसरा जो वडापाव आहे तो मलाच बघत होता। अच्छा, हमको सिखा रिया है। पटकन हातात घेतला आणि खाऊन टाकला। जा बाबा म्हटलं, माझ्या पोटामध्ये ऐश कर। भजिया तल रही, वाह, ये कौन से भजिया हैं साहब? अच्छा, चटनी के लिए लाल चटनी। वडापाव बनेगा आज ना। काय झालं नाही, पोटात साफ करायची इच्छा सुरू होती। 2:30 वाजता फुल टाइमपास चालू होता माझा। शेवटी म्हणलं आता ठेवून किती वेळ ठेवून साफ करावं लागेल। बस स्वयंपाक झाला, मी जेवण केले, बिट्टूला जेवण भरवलं आणि आता घरात बसली। इच्छा नाही होता किचनमध्ये। मुझे अकेला छोड़ेगी। रस रस करते मला करते। जाऊ गेल्या होत्या ड्युटीवर, पण त्यांनी मला इथे एक एक्स्ट्रा काम लावून ठेवलं होतं। ते म्हणजे आता त्या तिकडनं आल्यानंतर वडापाव बनवणार होत्या। तर जे वडापावचं बॅटर असते ना बेसनाचं, ते त्यांनी मला बनवायला सांगितलं होतं। इथे एक तर माझी इच्छा काहीच करायची होत नव्हती, कारण सकाळपासून मी 2 मिनटंसुद्धा बसलेली नाही आहे। एक तो मेरा पहले से वो नहीं है काम करने का, ऊपर से एवढं मुझे काम पे काम बताई जा रही है। झालं असं की बघाशी ना, त्यावेळी मी ती गेल्यानंतर एक वडापाव खाल्ला आणि तेव्हापासून माझ्या अंगात एवढा आळस भरलाय ना की आळस येऊन मी काम करत आहे। खूप आळस भरला, म्हणून मी आंघोळ गेल्याशिवाय काही खात नसते। पण आज मी खाल्लं म्हणजे माझ्या अंगात एवढं येत आहे की मला काम पण नाही करावं वाटत। छातीवर दगड ठेवून मग मी इथेच सुरुवात केली बेसन मळवायला। अजिबात इच्छा नव्हती। किचन सर्व साफ करून फक्त रूममध्ये गेली, माझा फोन वाजला
आणि मग मला बघायला माझा मावस भाऊ आणि वहिनी आल्या होत्या. त्यांना चहा वगैरे केला आणि तेवढ्यात जाऊसुद्धा ड्युटीवरून आल्या, तर मग त्यांनी गरमागरम त्यांना वडापाव करून दिले. असं काही बनवायचं म्हटलं ना की आर्यन मदतीला असतोच किंवा तोच म्हणतो की मी बनवतो, कारण त्याला असं फास्ट फूड बनवायला फार आवडतं. काय आर्यन दादी काय एक नंबर. बाप रे, आरती दादी थँक्यू. आणि दादी कोणत्या याच्यात एक नंबरच सांगून असते. एक नंबर, खूप छान झालं एक नंबर. हे बघ, जरकुटीचा जीवावर आलं मला एक नंबर म्हटलं ते कशाला जोडू जरकुटीच तुला वाटलं मोठा सुद्धा असं म्हटलं. आम्हाला नाही म्हणे त्याची दादी नेहमीच तशीच म्हणते म्हणून म्हटलं मी तुला. तिकडे जाऊ गरमागरम वडापाव बनत होते आणि इकडे आम्ही गरमागरम खात होतो. गरमागरम वडापाव खायची वेगळीच मज्जा. हा हा हा, गरम खाल्लं गरम. छान झाला बा. आणि मागे तुम्हाला जे बॅकग्राऊंडला ऐकायला येतात ना गाणे, पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है, तर हे सर्व गाणे बिट्टूने लावलेले आहेत. तिला काही वेगळाच शौक लागलाय ते जुने गाणे ऐकायचे आणि त्या गाण्यावर डान्स करायचा. माझं जाऊन 2 मिनिटं झाली मी बसली होती. कामाला लावलं. आता भजी तोडा उरलेले याचे. तर आज ना आमच्या बहिणी सुट्टी घेतली आहे आणि जाऊ आता ड्युटीवर गेल्या, त्यामुळे हे खूप कमी असलेले भांडे माझ्या ईश्वराने घासायला. आणि त्यानंतर भांडे धुतल्यानंतर मला आठवलं की अरे भाई तू तर सकाळीच इडलीसाठी इथे तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती. ते ठेवलं बाजूला आणि डोकं जरा शांत व्हावं म्हणून तिला चहा पण ठेवला आहे. कारण तुम्हाला सांगते आज सकाळपासून मला आळस येत आहे, पण तरी मी किचनमध्येच आहे. आज माझ्या किचनला मला तरी सुट्टी द्यायची अजिबात इच्छा दिसत नाहीये. तर मग असे गाणे बिने म्हणत असं थोडासा डान्स करत स्वतःला म्हणावं लागतं आणि जे काम आहे ते करावंच लागतं. चलो तो एक गरमा गरम कप चाय पियोगे और मेरी बुझी हुई दिमाग की बत्ती मैं जलाऊंगी. मी कोणत्या टेन्शनमध्ये होती मला समजतच नव्हतं. इथे ना मी 4 भांडे घेतले, 4 भांडे भरवले, ते 2-2, 3-3 वेळा घासले. ते कशासाठी चालू होतं उठा ठेव की जे बॅटर आहे ते कशात ठेवू कशात नाही, तर खूप डोकं दुखी होत होती. आणि 15 मिनटं मी तेच करत होती. या भांड्यातलं बॅटर त्या भांड्यामध्ये, त्या भांड्यातलं बॅटर त्या भांड्यामध्ये. ये मेरे साथ क्या हो रहा था समज नहीं आ रहा. कदाचित सकाळपासून मी कामात होते त्यामुळे मला थोडंसं डिप्रेशन आलं असेल म्हणून असं होत असेल. असो तर शेवटी मी हा छोटा गंज घेता आणि त्यामध्ये टाकलंय बॅटर. आता मी एक नवीन ट्रिक यूज करणार आहे. करत ठेवलाय कारण आता थंडी म्हणजे जे वातावरण आहे ते थंडच आहे ना, मग इडलीचं बॅटर जे आहे ते फुलणार नाही. तर त्यासाठी ना मी एक ट्रिक यूज केली आहे. कुकर आहे, या कुकरमध्ये ना मी थोडा तो गरम करून घेत आहे. त्यानंतर मी इथे प्लेट ठेवणार आणि हे जे आपलं इडलीचं आहे हे त्यामध्ये ठेवून देणार, जेणेकरून इडलीचं बॅटर आहे उद्या सकाळी एकदम मस्त फुलेल आणि आंबेलसुद्धा. तर हा गरम कुकर मी एकदम खाली ठेवणार नाही, तर त्याच्या आधी मी त्याला प्लेट ठेवली आहे. त्यानंतर हा कुकर ठेवणार, कारण खालून सुद्धा त्याला गरम वाटलं पाहिजे म्हणून मी ती प्लेट ठेवली आहे खाली. ते आता एका ठिकाणी ठेवल्यानंतर अजिबात हलवायचं नाही. आता उद्या तुम्हाला सकाळी समजेलच ते बॅटर जे आहे ते किती फुल. हा सर्व उठाठेव करायला मला 7:30 वाजले होते आणि अजूनही माझ्या किचन वाट्यावरचं सामान तसंच होतं. ते बघून तर माझ्या हृदयामध्ये धडधड करत होतं. मग काय देत दनादन एका फटक्यात भांडी घासून घेतले. आज तर मला माझ्या किचनची भीती वाटायला लागली होती की का बरं आज मला किचन सुट्टी नाही देत आहे. कारण हे काम झाल्यानंतर जेवणाचं सुद्धा मला बघायचं होतं, कारण जाऊ गेलेल्या होत्या ड्युटीवर. आता तर एवढं सटकलं होतं डोकं की शूट करायची सुद्धा इच्छा नव्हती. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.